पिकअप खरेदी विक्री करणारा वणी येथील दलाल एजंट मानसी अपार्टमेंटमध्ये राहणारा संदीप शिंदे याच्यावर एका आदिवासी युवकाचा पिकअप गाडीचा परस्पर विक्री करत 90,000 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार वणी पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात देण्यात आली आहे। संदीप शिंदे यांनी संगमनेर येथील रहिवासी असलेला आदिवासी युवक अमोल खांडवी याला मी पिकअप खरेदी विक्री करतो, तुला तुझी गाडी विकून देण्यास सहकार्य करतो असं सांगत मला या व्यवहारात कमिशन द्यावे लागेल असं सांगून अमोल खांडवी याची पिकअप क्रमांक MH41G 1363 हिची परस्पर विक्री केल्याचं समजल्यानंतर त्याने संदीप शिंदे यांच्याशी वणी येथे त्याने दाखविलेल्या राईस मिल येथील कार्यालयात जाऊन वेळोवेळी भेट घेत राहिलेल्या रकमेबाबत विचारणा केली। मात्र संदीप शिंदे यांनी नेहमी उडवाउडवीची उत्तरं दिली व त्याने त्याचा मोबाईल नंबरही बंद करून ठेवला। संदीप शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यानंतर अमोल खांडवी याने वणी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे। संदीप शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यात विविध फायनान्स कंपन्या यांची खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचं अनेक प्रकार उघडकीस आले असून त्याच्यावर चांदवड न्यायालयानं समन्स जारी केले आहे। वणी पोलिसांनी जनतेला व विविध फायनान्स कंपन्यांना अशा प्रकारची फसवणूक झाली असल्यास वणी पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे। सदरील प्रकरणाचा अधिक तपास वणी पोलीस करत असून आदिवासी बांधवांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या संदीप शिंदे याची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिंडोरी तालुक्यातील आदिवासी समाजातील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद। राहणार संगमनेर वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी इथला रहिवासी असून विषय असा की वणीमध्ये एका खरेदी विक्री एजंटकडनं माझी झालेली पैशांच्या बाबतीतली फसवणूक, तर ती सदरची व्यक्ती आहे संदीप रंगनाथ शिंदे, राहणार देशमुख गल्ली वणी इथेच राहत होतो आणि त्या व्यक्तीला मी माझी गाडी दिली होती। तर त्या व्यक्तीने माझी गाडी परस्पररित्या विकली, मला त्याची कल्पना नसताना, पण त्यानंतर मी त्याला विचारलं की माझी गाडी तुम्ही कोणाला दिली बाबा, काय दिली, तर त्यांनी मला सांगितलं आणि मी जेव्हा गाडीची चौकशी केली तेव्हा त्यांनी मला थोडे थोडे करून पैसे दिले, 70,000 रुपये दिले आणि मला अजून त्याच्याकडे 90,000 रुपये ही रक्कम घेणं आहे। मग मी समोरच्या व्यक्तीला ज्याने त्याला गाडी विकली त्या व्यक्तीच्याकडं मी चौकशी केली तर तो बोललो की मी एजंटकडे तुमचे पूर्णपणे पैसे दिलेले आहेत। मग अशा गोष्टीवरनं मला समजलं की ही व्यक्ती फसवेगिरीचे काम करते। मग त्याच्या विरोधात मी वणी पोलीस स्टेशन येथील गुन्हा दाखल केलेला आहे, तक्रार नोंदवलेली आहे। तर मला या गोष्टीवरती तात्काळपणे न्याय मिळवून द्यावा हे मी वणी पोलीस स्टेशन ठाण्याकडे नम्र विनंती करतो।